मी विचार करत होतो की ह्या वीकेंडला आपण ट्रेकिंगला जाण्याचा प्लॅन करू शकतो. तिथलं वातावरण खूप छान असतं म्हणे हल्ली. आपल्या रोजच्या वापरातल्या फोनमध्ये, लॅपटॉपमध्ये किंवा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये असं नक्की काय असतं जे या सगळ्यांना चालवतं? खरं तर एकच छोटासा घटक आहे जो या आधुनिक जगाचा पाया आहे. अगदी आपल्या खिशातल्या फोनपासून ते मोठमोठ्या सुपर कॉम्प्युटरपर्यंत सगळीकडे आपण बोलतोय ट्रान्झिस्टरबद्दल. हो, ते एक छोटंसं स्विच ज्याने आपलं जग कायमचं बदलून टाकलं. पण ट्रान्झिस्टरच्या आगमनापूर्वीचं जग कसं होतं? चला थोडं इतिहासात मागे जाऊया. एका अशा युगात जिथे इलेक्ट्रॉनिक्सची दुनिया आजच्यापेक्षा खूपच वेगळी होती. साधारणपणे 1947च्या आधी इलेक्ट्रॉनिक्सचा सगळा कारभार व्हॅक्यूम ट्यूब्सवर चालायचा. ही एक प्रकारची काचेची नळी असायची जी सिग्नलला मोठं करण्याचं म्हणजेच अँप्लिफाय करण्याचं काम करायची. जुन्या काळातील रेडिओ आणि टीव्हीमध्ये ह्या अशा चमकताना दिसायच्या. दिसायला भारी असल्या तरी यांच्या काही मोठ्या समस्या होत्या. म्हणजे बघा, या व्हॅक्यूम ट्यूब्स आकाराने खूप मोठ्या आणि जड असायच्या. काचेच्या असल्यामुळे अगदी नाजूक, कधीही तुटतील याची भीती. शिवाय त्या प्रचंड वीज खायच्या आणि खूप गरम व्हायच्या. त्यामुळे त्यातून चालणारी उपकरणंही मोठी आणि अवजड बनायची. साहजिकच एका चांगल्या आणि कार्यक्षम पर्यायाची नितांत गरज होती. आणि मग या सगळ्या समस्यांवर एक जादुई उपाय म्हणून एका लहानशा चमत्काराचा जन्म झाला. एका अशा शोधाचा ज्याने तंत्रज्ञानाची दिशाच बदलून टाकली. गोष्ट आहे 1947 सालची. बेल लॅब्समध्ये वॉल्टर ब्रॅटन, जॉन बार्डेन आणि विलियम शॉकले या तिघांनी मिळून पहिल्या ट्रान्झिस्टरचा शोध लावला. आणि खरं सांगायचं तर ह्याच एका शोधाने आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सच्या क्रांतीची ठिणगी टाकली. फरक किती प्रचंड होता हे पाहण्यासाठी फक्त या दोन चित्रांकडे बघा. एका बाजूला आहे ती भला मोठी व्हॅक्यूम ट्यूब आणि दुसऱ्या बाजूला आहे आपल्या नखाएवढा छोटा ट्रान्झिस्टर. ही फक्त आकारातली क्रांती नव्हती, तर क्षमतेमधलीही होती. एका व्हॅक्यूम ट्यूबचं काम करणारा हा छोटासा घटक कितीतरी पटीने जास्त कार्यक्षम आणि विश्वासार्ह होता. चला याची थेट तुलनाच करून बघूया. जिथे व्हॅक्यूम ट्यूब्स मोठ्या आणि काचेच्या असल्यामुळे नाजूक होत्या, तिथे ट्रान्झिस्टर अगदी छोटे आणि मजबूत होते. व्हॅक्यूम ट्यूब्सना खूप जास्त वीज लागायची आणि त्या गरम व्हायच्या, तर ट्रान्झिस्टर अगदी कमी व्होल्टेजवर काम करायचे. यामुळे उष्णता कमी निर्माण व्हायची आणि विजेचीही प्रचंड बचत व्हायची. म्हणजे प्रत्येक बाबतीत ट्रान्झिस्टर हा एक खूप मोठा बदल होता. तर मग हा छोटासा घटक नक्की काम करतो तरी कसा? चला याच्या आत डोकावून पाहूया आणि त्याचं गुपित समजून घेऊया. प्रत्येक ट्रान्झिस्टरला साधारणपणे असे 3 पाय किंवा टर्मिनल्स असतात. या तिन्ही टर्मिनल्सची कामं ठरलेली आहेत आणि ती खूपच इंटरेस्टिंग आहेत. याचं काम समजायला एकदम सोपं आहे, अगदी आपल्या घरातल्या पाण्याच्या नळासारखं. यातला बेस म्हणजे नळाची चावी. या चावीला म्हणजे बेसला आपण थोडासा करंट दिला की एमिटर म्हणजे जिथून पाणी येतं आणि कलेक्टर म्हणजे जिथे पाणी जातं यांच्यातला मोठा प्रवाह सुरू किंवा बंद होतो. म्हणजे थोडक्यात बेस एका लहानशा इशाऱ्यावर मोठ्या प्रवाहावर नियंत्रण ठेवतो. आणि हे सगळं घडतं एका सॉलिड स्टेट डिव्हाइसमध्ये. सॉलिड स्टेट म्हणजे काय? तर यात कोणताही हलणारा भाग नाही, जसं व्हॅक्यूम ट्यूबमध्ये असायचं. आतमध्ये सिलिकॉनसारख्या सेमीकंडक्टर मटेरियलचे थर असतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे एका सँडविचसारखं आहे, जिथे सेमीकंडक्टरचे वेगवेगळे थर एकमेकांवर रचलेले असतात आणि सगळं काम आतल्या आत शांतपणे होतं. आता हे तर खरं आहे की सगळेच ट्रान्झिस्टर एकसारखे नसतात. त्यांच्या आतल्या रचनेनुसार आणि त्यांच्या क्षमतेनुसार त्यांचे वेगवेगळे प्रकार पडतात. मुख्यत्वे 2 प्रकार आहेत, NPN आणि PNP. ही नावं थोडी किचकट वाटू शकतात, पण ती त्यांच्या आतल्या निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज असलेल्या सेमीकंडक्टर थरांच्या रचनेवरून ठरतात. दोन्हीही महत्त्वाचे आहेत, पण NPN ट्रान्झिस्टर खूप वेगाने ऑन ऑफ होऊ शकतात. म्हणूनच डिजिटल सर्किट्समध्ये जिथे वेग महत्त्वाचा असतो तिथे त्यांना जास्त पसंती दिली जाते. याशिवाय ते किती वीज किंवा पॉवर हाताळू शकतात यावरूनही त्यांचं वर्गीकरण केलं जातं. जे कमी शक्तीचे ट्रान्झिस्टर असतात ते लहान दिसतात, पण जे जास्त शक्तीचे असतात ते मोठे असतात आणि त्यांना उष्णता बाहेर टाकण्यासाठी धातूची मोठी बॉडी किंवा हीट सिंक जोडलेली असते. तर मग या एवढ्याशा घटकाने आपलं भविष्य कसं घडवलं? ह्याचं उत्तर त्याच्या 2 मुख्य कामांमध्ये दडलेलं आहे. मग या सगळ्याचा सार काय? हे छोटेसे घटक खरं तर असं काय काम करतात ज्यामुळे आजचं आपलं डिजिटल जग शक्य झालं आहे? ट्रान्झिस्टर मुख्यत्वे 2च कामं करतो.
पहिला म्हणजे ॲम्प्लिफिकेशन, म्हणजे एखाद्या लहानशा सिग्नलला, जसं की मायक्रोफोनमधून येणाऱ्या आवाजाच्या सिग्नलला मोठं करून स्पीकरपर्यंत पोहोचवणं. आणि दुसरं, जे आपल्या डिजिटल जगाचा खरा पाया आहे, ते म्हणजे स्विचिंग. ते एका अत्यंत वेगवान इलेक्ट्रॉनिक स्विचसारखं काम करतं, जे सेकंदाच्या कोट्यवधी भागात चालू बंद होऊ शकतं. आणि हेच स्विचिंग आधुनिक कॉम्प्युटिंगचा आत्मा आहे. विचार करा, आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणारा प्रत्येक पिक्सेल, कानावर पडणारा प्रत्येक आवाज आणि कॉम्प्युटरमध्ये होणारी प्रत्येक गणना, ही अशा अब्जावधी ट्रान्झिस्टरच्या अत्यंत वेगाने चालू बंद होण्यामुळेच शक्य होते. खरं तर हे तेच लहानसे स्विचेस आहेत, ज्यांनी एकत्र येऊन आपल्या आजचं हे डिजिटल जग बनवलं आहे.